मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। आता सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे। म्हणजे काय होते इथे आपलं उलट होत नाही। अस्तर ह्या बाजूला असं ठेवून घेतलं आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली। आता इथे काय करायचं, अस्तर आपलं प्लेन जोडलं गेलं पाहिजे आणि शक्यतो काय करायचं 5 नंबरची शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल, म्हणजे अस्तरना पटकन जोडलं जातं। फक्त इथे काय करायचं, आपला कपडा असा प्लेन आहे का ते बघून घ्यायचं आहे, गुड्या पडू देऊ नका। आता इथे बघू शकता जेवढा जास्तीचा कपडा आहे ना, म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। इथे माझा जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला। एक बाजू परफेक्ट झालेली आहे। आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं। कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, गुड्या पडू देऊ नका। आता इथे जेवढा जास्तीचा कपडा आहे ना अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे मी कट करून टाकते। व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे आपला कट करून झालेला आहे। आता इथे आपल्याला कटोरी जोडतो ती बाजू परफेक्ट असं अस्तर जोडून घ्यायचं। ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे इथं काय होतं आपलं उलट होत नाही म्हणूनसाठी असं ठेवून घ्यायचं आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते, अस्तरच्या बाहेरचा कपडा। एक बाजू झाली। आता त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूचे इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा। आता जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते व्यवस्थित आकारामध्ये। जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला, व्यवस्थित झालं। आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं। खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, आपण कटिंग करताना सुद्धा हे समोरच्या बाजूला मार्किंग केलेलं आहे। म्हणजे जरी एक बाजू आतल्या बाजूला गेली तर एका बाजूचं मार्किंग राहतं, त्यासाठी खोलगट बाजूला मार्किंग करून घ्या। आता ही बाजू सुईची ठेवून घ्यायची, दोन्ही सुद्धा सुईच्या बाजू झाल्या पाहिजेत। अस्तर ठेवून घ्या असं, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची, म्हणजे खोलगट बाजूच्या समोरच्याच बाजूला आली पाहिजे। अशा पद्धतीने ते ठेवून घ्या, दाखवलं त्या पद्धतीने, म्हणजे काय होतंय आपले इथे उलट होत नाही त्यासाठी। आता अस्तर जोडून घ्यायचं पूर्ण, अर्धा इंच पकडायला विसरू नका। इथे अर्धा इंच पकडा आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं, म्हणजे उंची व्यवस्थित होऊन जाते। दाबटीप टाकून घेते, दाबटीप बरोबर आपली इथे अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे। ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत, दाबटीप टाकून घेते। आता अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे। आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घेते। आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं, पूर्ण कपडा प्लेन झाला पाहिजे। प्लेन करत करत अस्तर जोडून घ्या, म्हणजे काय होतं गुड्या पडत नाहीत त्यासाठी। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू पूर्ण बाहीचं अस्तर जोडून घ्यायचं। आता जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते, अस्तरच्या बाहेरचा कपडा।
एक बाजू झाली, मध्यावरती मार्किंग करून घेते, थोडासा कट देऊन घेते म्हणजे बाहेर जोडताना सोपं पडतं त्यासाठी. आता ह्यासुद्धा बाजूचा जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. मध्यावरती मार्किंग करून घेते म्हणजे बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता इथे पाठीची बाजू तयार करून घ्यायची. सर्वात आधी इथे मी गळा कट करून घेते. गळा कट करून झालेला आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता अस्तर जोडून घ्यायचं आहे. ब्लाऊज पिसाचा कपडा ठेवून घेतला कटिंग केलेला, ह्याच्यावरती अस्तर ठेवून घेते आणि सर्वात आधी इथे आपल्याला अर्धा इंच पकडायचं आहे शिलाई देताना. कमी जास्त होऊ देऊ नका. आता गळा तयार करून घ्यायचा आहे, अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका फक्त. इथे मी सुद्धा अर्धा इंच पकडलेला आहे. आता इथे जेवढा आपला अस्त्रच्या बाहेरचा कपडा आहे ना ब्लाऊज पिसाचा, व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. कट करून झालेला आहे. आता थोडे थोडे कट देऊन घ्या म्हणजे पलटी करायला सोपं जातं, गळ्याचा आकार व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी. आता हे पलटी करायचं म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे. पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घेतला आणि व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे गळ्याचा आकार पूर्ण व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी. दोन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं आहे आणि पूर्ण गळ्याला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे कमी जास्त होत नाही आणि आपल्या गळ्याचा सुद्धा आकार एकदम असं व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी. गळा तयार करून झालेला आहे. आता इथे कमरेच्या सुद्धा बाजूला दोन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं, कमी जास्त होऊ देऊ नका आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे एकसारखी. कपडासुद्धा प्लेन झाला पाहिजे. शिलाई देऊन झाली. अस्तर जोडून घेते पूर्ण. ह्या सुद्धा बाजूचं त्याच पद्धतीने अस्तर जोडून झालं. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. ह्या सुद्धा बाजूचा जेवढा माझा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. कट करून झालेला आहे. आता मध्यावरती अशी घडी करून घ्या बरोबर आणि टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीच्या बाजूला. दोन्ही सुद्धा बाजून एकसारखं मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाहीये त्याच्यामुळे. आता असं पकडायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. कटिंग करताना ज्या पद्धतीने आपण मार्किंग करतो ती पद्धत वापरायची आहे आणि एकसारखं मार्किंग करून घ्या म्हणजे काय होईल, कमी जास्त होणार नाहीये. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायची. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. थोडंसं बंद करून घेते आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. इथे सुद्धा थोडंसं बंद करून घेते. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेले आहेत. आता पूर्ण गळ्याला इथे लेस जोडून घेते. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. ज्या पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे मी अशी पूर्ण लेस जोडून घेते. जोडून झाली. डबल शिलाई सुद्धा देऊन घेते म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. गळा तयार करून झालेला आहे. आता कटोरी तयार करून घ्यायची. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं, दाखवलं त्या पद्धतीने. म्हणजे इथं काय होतं, उलट होत नाही. 1.5 इंच मार्किंग करून घ्या खोलगट भाग तयार होण्यासाठी परफेक्ट. आणि वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घेते. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू 1.5 इंच मार्किंग करून झालं. वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. एक लाईन ओढून घ्यायची.
इथं आपलं दोन्हीसुद्धा मार्किंग एकसारखं झालेलं आहे. आता हे आपल्याला इथे शिलाई देऊन तयार करून घ्यायचं आहे. परत एकदा आता हे कधीही कट करत जाऊ नका, अशी घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू डबल शिलाई देऊन घेतली. आता असं घडी करून घ्यायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता इथे आपला परफेक्ट असा खोलगट भागसुद्धा तयार झालेला आहे. बसायला तुम्हाला एकदम अशी परफेक्ट ही कटोरी बसणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. आता असं मी ठेवून घेतलं, ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे उलट होत नाही त्यासाठी असं ठेवून घ्यायच्यावरती दाखवलं त्या पद्धतीने. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला ही कटोरी अशी जोडून घ्यायची आहे. आता परत एकदा डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. बघू शकता परफेक्ट जोडून झाली आणि जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते. आता जर इथे शिल्लक असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून टाकायचं, ते लक्षात ठेवा. बघू शकता परफेक्ट आपली ते कटोरी जोडून झाली आणि गोल आकारसुद्धा आलेला आहे आणि गळासुद्धा व्यवस्थित झालेला आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी जोडून घ्यायची. आता कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घ्यायची आणि अर्धा इंच शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. ज्या पद्धतीने आपल्या इथे कटोरीचा आकार आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे जोडत जोडत घ्यायचं आहे. जोडून झालं, डबल शिलाई देऊन घेते. डबल शिलाईसुद्धा देऊन झाली. आता इथे बघायचं कमी जास्त आहे का, एका लाईनीमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. एका लाईनीमध्ये करून घेते. बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आपली इथे कटोरी परफेक्ट अशी जोडून झाली दोन्हीसुद्धा बाजूंच्या. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. उंच बाजू हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला असते, असं ठेवून घ्यायचं त्या पद्धतीने. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आता अस्तरसुद्धा त्याच पद्धतीने इथे ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, म्हणजे काय होतं इथे उलट होत नाही, त्यासाठी असं ठेवून घ्यायचं, म्हणजे जोडताना चुकत नाही. आता असं ठेवून घ्या. ह्याच्यावरती अस्तर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी ठेवून घ्यायची. ह्याच्यावरती अस्तर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. बघू शकता असं ठेवून घेतलं मी. आता इथं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. अस्तरची खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आणि तिन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. पकडताना कमी जास्त होऊ देऊ नका. फक्त अर्धा इंच पकडते मी जोडताना, कारण की आपण कटिंग करताना ती पद्धत वापरली होती. कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. एकदम अशी सोपी पद्धत आहे. अशी घडी करून घ्या, बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायची आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा. जोडल्याच्या नंतर ते बरोबर होऊन जातं. आता इथे सुद्धा अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण काय केलं होतं, क्रॉसपट्टी अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं होतं. वरच्या बाजूला अर्धा इंच गेलं पाहिजे, इथे सुद्धा आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे. आता इथे मी सुईचा कपडा करून घेते पूर्ण. जोडून झालं व्यवस्थित असं. आता जेवढी शिल्लक असेल ना आपली फिटिंगच्या बाजूला, तेवढं असं एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या इथे काय होतं कमी जास्त होत नाही, त्यासाठी. परफेक्ट जोडून झाली आणि शिलाई पूर्ण आतल्या बाजूला जाते. आता त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्यासुद्धा बाजूची तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घेतलं, एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडायला विसरू नका. तिन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं जोडताना, कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. जोडून झाली. आता अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि अशी घडी करून घ्या, मध्यभागी ठेवून घ्यायची. आता परत ही ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे आणि दोन्हीसुद्धा जोडून घ्यायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका. जोडून झाली. आता हे आपल्याला इथे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे.
जेवढं जास्तीचं असेल ना फिटिंगच्या बाजूला तेवढं इथे एका लाईनीमध्ये कट करून घ्या. कट करून झालं. ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्या कमी जास्त असेल तर. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी तयार करून घ्यायची आहे. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्यायची आहे. एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे थोडीशी अशी घडी करून घ्यायची आणि पूर्ण जोडून घ्यायची, म्हणजे काय होतं धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी. आता इथे मी दाबटीपसुद्धा टाकून घेते. आता उलट बाजूने एकदा घडी करून घ्यायची आणि परत एकदा. पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी थोडंसं बंद करून घ्यायचं आणि बरोबर मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची. आता जास्तीत असेल तर असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित होऊन जाईल त्यासाठी. आता त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा पट्टी जोडून तयार करून घ्यायची. उलट बाजूने जोडावी लागते आणि वरच्या बाजूला काढावी लागते. लूप पट्टी असते आपली ती. एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. खालच्यासुद्धा बाजूला असं घडी करून घ्या थोडंसं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. दाबटीप टाकून घेते. आता ही आपली सुईची बाजू आहे. थोडंसं घडी करून घेते आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यावी लागते. सर्वात आधी जेवढं आपण शिलाईमध्ये पकडलं त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आणि अशी घडी करून घ्या पट्टीची आणि ते आपल्याला 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरीसुद्धा चालतो, ते बरोबर होऊन जातं. म्हणजे परफेक्ट असं हुक बसलं जातं. त्यासाठी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यावी लागते. आता जास्तीचं आहे थोडंसं असं आकारामध्ये कट करून घेते. ह्यासुद्धा बाजूला एकसारखं करून घ्या कमी जास्त असेल तर. धागे वगैरे असले तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं जोडून झालेली आहे आपली इथे पट्टी. आता दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे. जी पट्टी जास्त आहे असं मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता थोडासा आकार देऊन घ्यायचा. अर्धगोल इथं गळ्याचा आकार आला पाहिजे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. गळ्याचा आकार फक्त असा अर्धगोल देऊन घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं. आता इथे बघू शकता जेवढा जास्तीचा आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. व्यवस्थित झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या. वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्या पायपिंगसाठी. आता इथे आपल्याला एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. मार्किंग केलं त्याच्यावरती वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्या आणि एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे लूक तयार करण्यासाठी. हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यावं लागतं. आता त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर एकसारखं. वरच्या बाजूला फक्त थोडंसं अर्धा इंच सोडून द्या. ते थोडंसं बंद करून घेते आणि मध्यभागीसुद्धा एक शिलाई देऊन घेते, म्हणजे पट्टीसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. पट्टी जोडताना पूर्ण गळ्याला इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची. थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्या. आता इथे काय करा, थोडीशी अशी घडी करून घ्यायची. आपण सुरुवातीला जे अर्धा इंच पकडलं होतं त्याच्यामधला थोडासा कपडा सापडू देता. शिलाई देताना पट्टी पूर्ण जोडून झालेली आहे. एकसारखी पायपिंगची आपली पट्टी तयार होते. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता जेवढा तुम्हाला कपडा वरच्या बाजूला ठेवायचा आहे, लहान नाजूकमध्ये तुम्ही पायपिंग करू शकता. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. असं पकडायचं जेवढे वरच्या बाजूला कपडा ठेवायचा आहे तेवढा आणि पायपिंग करून घ्यायची. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा पायपिंग ठेवू शकता. वरच्या बाजूला तेवढाच कपडा ठेवून घ्यायचा आहे. थोडंसं बंद करून घेते आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची हीच पद्धत वापरून तुम्हाला परफेक्ट अशी पायपिंग करून घ्यायची आहे. बघू शकता इथे तुम्हाला ना ह्याच्यामध्ये एक धागासुद्धा दिसणार नाही आहे. त्यासाठी ही परफेक्ट पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आणि पट्ट्या काढताना क्रॉसमध्ये काढत जा नेहमी, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येत नाही. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंच्या पायपिंग करून घेतल्या. आता इथे आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे शोल्डर मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे.
आता इथे काय करायचं, आपल्याला मार्किंग करून घ्या. जिथे आपली कटोरी तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालं. इथे एक कटोरी जिथे तयार आहे तिथे आता शोल्डरला सुद्धा एक मार्किंग करून घ्या. आता हे सेमच मार्किंग आपल्याला आत्ता जो आपण तयार करतोय ब्लाऊज त्याच्यावरती सुद्धा करून घ्या. म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही. सेम मार्किंग करून घ्यायचं, कमी जास्त होऊ देऊ नका. दोन्हीसुद्धा एकसारखं झालं पाहिजे. असं ठेवून बघा, हे अंतर खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, आपलं शोल्डर उतरलं जातं. आता एकाच बाजूचं शोल्डर का उतरतं, दोन्हीसुद्धा एकसारखं करून घ्या. म्हणजे उतरणार नाही, त्यासाठी दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. एक लाईन ओढून घ्यायची सरळमध्ये. आता पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या. गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखं पकडायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडायला विसरू नका, जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर. गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला व्यवस्थित असं पकडून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका, मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा शोल्डर जोडून झालं. आता इथे बघा कमी जास्त आहे का, लगेच एकसारखं करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू, दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका, आता बाहीची उंची कमी जास्त होऊ शकते. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत, ते लक्षात ठेवायचं नेहमी. एक शिलाई देऊन घेते, म्हणजे बाही जोडायला सोपं पडेल. आपण ते कट करून घेतलं ना म्हणूनसाठी. आता फिटिंगची बाजू बघून घ्या एकसारखी आहे का. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते. आत्ताच बघून घ्यायचं बाही जोडण्याआधी, खूप महत्त्वाचं आहे. इथे ना कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडून घ्यायच्या आणि ही बाजू बघून घ्यायची, कमी जास्त आहे का, थोडंसं जास्त आहे एक बाजू, असं मार्किंग करून घ्यायचं सर्वात आधी आणि कट करून टाकायचं. जेवढं जास्तीचं असेल तेवढं, म्हणजे दोन्हीसुद्धा एकसारखं होऊन जाईल, ते लक्षात ठेवा. आता झालं एकसारखं. 2 इंचापर्यंत व्यवस्थित आलं पाहिजे, तिथे कमी जास्त होऊ देऊ नका. आणि व्यवस्थित अर्धगोल आकारामध्ये कट करून घ्यायचं. सोपं आहे एकदम. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू कमरेच्या बाजूला सुद्धा एकसारखं पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगची बाजू. नाहीतर काय होतं, फिटिंग करताना कमी जास्त होतं. त्यासाठी असं आत्ताच बघून घ्यायचं आहे. बाही जोडण्याआधी अर्धगोल आकार देऊन घ्यायचा. जेवढं जास्तीचं आहे तेवढं असं कट करून टाकायचं अर्धगोल आकारामध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे. एकसारखं झालं. ही पद्धतीनं नक्की वापरत जा. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, नेहमी लक्षात ठेवत जा जोडताना. हे मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलं आणि बाहीला अस्त्र जोडताना सुद्धा सांगितलेलं आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला ठेवून घ्यायची बरोबर. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही सुद्धा बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. चुकू देऊ नका फक्त. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे काय होतं, शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं त्यासाठी. आता इथे बघू शकता, मध्यावरती असं मध्य ठेवून घेतला. अर्धा इंच पकडायला विसरू नका. बाही जोडताना अर्धा इंच पकडावंच लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. खेचू नका, फक्त सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे. आपण परफेक्ट घडीसुद्धा काढलेली आहे, बाही जोडायला परफेक्ट पुरते. बघू शकता, परफेक्ट पुरलेली आहे बाही जोडायला. इथे जास्तीचं असेल थोडंसं तर असं कट करून घ्या, थोडंसं जास्त आहे. बघू शकता, एवढं मी इथे एका लाईनमध्ये कट करून घेतलं. एक बाजू जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे मध्यापासून. कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त बाही खेचू नका, नाही तर गोड्या पडल्यासारखं होतं. आणि पकडताना बाही जोडताना दोन्हीसुद्धा एकसारखं पकडा, म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही त्यासाठी. ही सुद्धा बाजू परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. बघू शकता, इथे कमी जास्त अजिबात झालेलं नाही आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. बाही कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत आहे, कधी तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आणि बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरते. आता इथे मी परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि बाही जोडताना काय करत जा, नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत जा.
फक्त बाही कधी खेचून जोडू नका, नाही तर काय होतं गुड्या पडल्यासारखं होतं. बघू शकता एक बाजू आपली ते परफेक्ट जोडून झालेली आहे. परफेक्ट बाही जोडून झाली, बघू शकता एकसारखी, कमी जास्त झालेलं नाही अजिबात. आता इथे मी उलट बाजू आहे. सर्वात आधी असं पकडते एकसारखं दोन्हीसुद्धा आणि आतल्या बाजूने एक शिलाई देऊन घेते. इथे मी आतल्याच बाजूने फिटिंग करणार आहे. ही सुद्धा तुम्ही पद्धत वापरू शकता फिटिंग करण्याची. आता इथे आपल्या दुसऱ्यासुद्धा बाजूची बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला ठेवून घेतली. अर्धा इंच पकडायला विसरू नका. ही सुद्धा बाजू आपली इथे जोडून झालेली आहे. बघू शकता अंतरसुद्धा एकसारखं राहिलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. कटिंगची परफेक्ट पद्धत तुम्ही वापरू शकता. आता इथे मी दुसरीसुद्धा बाजू जोडून घेतली. बाही जोडायला परफेक्ट पुरते. बघू शकता शिल्लक असेल तर असं कट करून टाकायचं. डबल शिलाई देऊन घेते. इथे आपली डबल शिलाई देऊन झाली. बघू शकता इथे आपली ही सुद्धा बाजू अशी परफेक्ट जोडून झाली. आता उलट बाजूने आतल्या बाजूला एकसारखं पकडायचं आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं. एकदम अशी कडेला थोडंसं बंद करून घ्या, म्हणजे काय होईल कमरघेर मोजून घ्यायला सोपं पडेल त्यासाठी. एकसारखं पकडून इथे मी पूर्ण जोडून घेतलं फिटिंगची बाजू. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली शिलाईची टीप अंतर मोजून घ्यायचं. तिथपर्यंत जेवढा भरेल तेवढं ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून घेते. आता त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू आपण कटिंग करताना केलेलं मार्किंगसुद्धा आहे. बघू शकता त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. असं पकडा, सरळ लाईनीमध्ये पकडायचं आहे. आता पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायचं आणि असं सरळ पकडायचं, गुढी पडू देऊ नका. आणि इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. किती भरते तेवढंच मार्किंग ह्याच्यावरती करून घ्या. आता ज्या पद्धतीने आपण मापाचा ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा एका लाईनीमध्ये असं सरळ आणि मार्किंग करून घ्यायचं. आपली पहिली शिलाईची टीप किती भरलं तेवढंच ह्याच्यावरती मार्किंग करून घ्या. इथपर्यंत भरलं होतं मी तेवढंच मार्किंग करून घेते. असं पकडायला विसरू नका, बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. ते लक्षात ठेवायचं आहे. सोपं आहे एकदम. किंवा जी पद्धत तुमची फिटिंग करण्याची असेल ना ती पद्धत वापरली तरीसुद्धा चालेल. ते लक्षात ठेवा. बरोबर अंतरसुद्धा राहतं. ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट बसतो. आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची आहे आणि अंतर मार्किंग करून घ्यायचं त्याच्यावरती बरोबर आपलं जेवढं भरलं होतं तेवढं. पहिली शिलाईची टीप आपली जेवढी भरली होती तेवढं मार्किंग करून घ्या ह्याच्यावरती एकसारखं. मार्किंग करून झालेलं आहे. बघू शकता इथे एवढं बरोबर आपलं शिलाई मार्जिंग राहतं. त्यासाठी कंपल्सरी 2 इंच पकडत जा. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतो ना आपण. आता पूर्ण कमरघेर मोजून घ्या. पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे. आता जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं ते अंतर मोजून घ्या. म्हणजे मार्किंगपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे. जेवढं भरलं तेवढं त्याचे बरोबर 4 भाग करा. तेव्हा तुमचा परफेक्ट चौथा भाग निघणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. सोपं आहे एकदम. आता जेवढं राहिलं ना ते मार्किंग करून घ्या. आता पहिली शिलाईची टीप सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. कारण की आपण ती पकडूनच पूर्ण कमरघेर मोजून घेतला. त्यासाठी ते अंतर सोडून देऊन पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे एकदम. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू ते सोडून पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालेलं आहे बरोबर परफेक्ट जेवढं राहिलं तेवढं. आता इथे पट्टीचा वापर करत जा शक्यतो. दंडघेर आणि मुंडा जोडून घ्यायचं. आपण जे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर जोडून घ्या. मुंडा आणि कमरघेर जोडून घ्यायचं. तुमचं जेवढं भरलं असेल तेवढंच जोडून घ्या. कमरघेर मुंडा जोडून घेते. मुंडा दंडघेर जोडून घ्यायचं. आता इथे फिटिंग करून घ्या. कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं. पहिली फिटिंगची टीप त्याच्यावरती येणार तुमची. जेवढ्या बसतील तेवढ्या इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. 3 दिल्या तरी चालतील, 4 दिल्या तरी चालतील.
एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने पहिली शिलाईची टिप म्हणजे परफेक्ट फिटिंग आपली त्याच्यावरती येणार, जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर. कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचा, दंडघेर पूर्ण बंद. जेवढ्या बसतील तेवढ्या शिलाईसुद्धा देऊ शकता. इथे आपली दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट अशी फिटिंग करून झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा फिटिंग करण्यामध्ये. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. आता इथे मी बघू शकता धागे निघू नये म्हणून एक शिलाई देऊन घेते. सुईचं करून दाखवते तुम्हाला. इथे मी बघू शकता फिटिंग आपली इथे परफेक्ट झालेली आहे. अजिबात प्रॉब्लेम कुठलाही येणार नाही आणि कमी जास्तसुद्धा झालेलं नाही आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरत जा. बाही जोडण्याआधीच बघत जा, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येत नाही आहे. बघू शकता इथे ही पद्धत ना नक्की वापरत जा. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. कटोरीसुद्धा एकदम अशी परफेक्ट तुम्हाला बसणार आहे ह्याच्यामध्ये आणि कमरेच्यासुद्धा बाजूला अजिबात कमी जास्त होत नाही आहे. तुम्ही ना ही पद्धत नक्की वापरत जा शिलाई करण्याची. आता दुसरीसुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. उंचीलासुद्धा ब्लाऊज आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. तुम्हीसुद्धा ब्लाऊज शिलाई करण्याची ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे तुम्हाला शोल्डरमध्ये गळ्यामध्ये सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता बाहीसुद्धा बघू शकता. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झालेल्या आहेत. त्यासाठी बाही नेहमी ना मध्यपासून जोडायला सुरुवात करत जा आणि बाही जोडण्याआधी शोल्डरसुद्धा बघत जा दोन्हीसुद्धा एकसारखं आहे का, नंतर बाही जोडत जा आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. तेव्हा तुमचा ब्लाऊज इथे परफेक्ट होणार आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.